जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69। विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये छापला नाही, याचे तीव्र पडसाद कर्जतमध्ये उमटले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जत येथील शाखेबाहेर जोरदार घोषणाबाजी करत याचा निषेध केला आहे। विशेष म्हणजे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना देखील नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो वार्षिक अहवालामध्ये छापला गेला नाही, याची तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत। काय म्हणाले पदाधिकारी आपण पाहूया। जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक ताळेबंदामध्ये आपल्या सर्वांचे नेते, जिल्ह्याचे सुपुत्र, सन्माननीय नामदार विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा ताळेबंदामध्ये जो फोटो वगळण्यात आला, आपण पाहतो की फरांदे सरांच्या नंतर आपल्या जिल्ह्यासाठी असं मानाचं असं स्थान विधान परिषद सभापती पद हे राम शिंदे साहेबांना मिळाले। आणि एवढं मोठं पद आपल्या जिल्ह्याला मिळालेलं असताना जिल्हा बँकेकडून जी चूक झाली, त्या जिल्हा बँकेच्या प्रशासनाने जी चूक केली की ती सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये, या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण करणारी अशी चीड आहे। मी या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आहेत, मी त्यांना विनंती करतो की ही जी चूक झाली, ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल त्याच्यावर आपण कठोर अशी कारवाई करावी आणि येणाऱ्या जो हा अहवाल रद्द करून आपण नवीन अहवाल शिंदे साहेबांच्या फोटो सहित प्रकाशित करावा, ही मी आपणास आजच्या या दिवशी आपणाला विनंती करतो। आणि वारंवार अशा चुका करू नयेत, कारण शिंदे साहेबांचं उंची ही आज महाराष्ट्राला माहिती, तर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा बँकेच्या प्रशासनाने की जाणून बुजून अशी गोष्ट करू नये, अशी मी आपणास आज विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहमदनगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचा आर्थिक वर्षाचा ताळेबंद 2024-25 या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये अहमदनगरचे सुपुत्र, माजी पालकमंत्री आणि विद्यमान सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य या भागाची अस्मिता, आमच्या तमाम जनतेचा मानबिंदू नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा या अहवालामध्ये जाणीवपूर्वक की अनावधानानं हा फोटो छापलेला नाही। मग या अशा फोटो न छापण्यामुळं या तमाम जनतेच्या भावना या ठिकाणी, त्यांच्यामध्ये भावनांचा असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे, भावनांचा उद्रेक या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून याचं निवेदन देण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, सरपंच असतील, तालुक्यातील तमाम ग्रामपंचायत सदस्य असतील, हे सर्वजण आम्ही या ठिकाणी याचा एक निवेदन देण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर सर्वांच्या वतीनं या ठिकाणी
जिल्हा बँकेचे संचालक माननीय अंबादासजी पिसाळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तेही या ठिकाणी आपली या बद्दलची भूमिका मांडतील। मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपली भूमिका मांडावी। अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक अहमदनगर या बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये माननीय नामदार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांचा नाम उल्लेख किंवा फोटो नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारिणींनी हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। वास्तविक पाहता जिल्हा बँक प्रशासन म्हणून जिल्हा बँकेची ही चूक आहे। शिंदे साहेबाचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल या अहवालामध्ये त्यांचा फोटो नाव प्रसिद्धीसाठी घालायला पाहिजे होतं, परंतु अनावधानाने ती चूक त्यांच्याकडून झालेली आहे। त्याचा मी पण निषेध करतो आणि या अहवालाची दुरुस्ती करण्याच्या संदर्भात मी कालही कार्यकारी अधिकारी वरपे साहेब यांच्याशी बोललेलो आहे, परंतु ते अहवाल प्रसिद्ध होऊन सर्व शाखा व सर्व संस्था या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। ही दुरुस्ती आपण वार्षिक साधारण सभेमध्ये या अहवालाची दुरुस्ती मांडून हा अहवाल पुन्हा प्रसिद्ध करण्याचं भूमिका त्या ठिकाणी घेऊ। झालेला जो शिंदे साहेबाचा अवमान या ठिकाणी झाला आहे त्याबद्दल मी स्वतः माझी या बँकेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो। आपण सर्वांनी या गोष्टीचं सहकार्य करावं आणि ही दुरुस्ती करण्याचं सगळ्यांनीच निवेदन करावं अशा प्रकारची विनंती करतो। थांबतो। राम शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राम शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राम शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्वप्न तुमचं दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत। 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11।